तर हॅलो गाईज, मी पूनम ढोले, स्वागत आहे तुमचं पूनम ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असंच रॅन्डम आहे, असं काही स्पेशल असं काही नाही आहे. पण मी बनवत होते जेवण, तर म्हटलं थोडंसं शेअर करूया आपल्या लोकांसोबत. तर मी आता जेवणाची तयारी करते, तर त्याच्यामध्ये मी काय काय बनवले दाखवते तुम्हाला. तर हे आहे मटकीचं उसळ, अजून बनते बरं, बनतंय, गॅस चालू आहे अजून. त्याच्यानंतर मी इथं खरड्यासाठी मिरच्या ज्या आहेत त्या नीट करून पाण्यामध्ये टाकून ठेवले आहेत वॉशसाठी. त्याच्यानंतर मी बनवले इथं वांग्याची आमटी, दिसते का सगळ्यांना, वांग्याची आमटी. आणि इथे बनलेला आहे आपला राईस. तर ह्या गोष्टी झालेल्या आहेत, तर ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. आता मला मेन प्रॉब्लेम आहे कोबीचं काय करायचं असं माझं चालू आहे. कुणाला काय माहित असेल वेगळं काही, बघा मी कोबीचा पराठा बनवते, भजी बनवते, भाजी बनवते आणि मंचुरियन सुद्धा बनवते. पण आता असा वेळ नाही आहे मला साईड डिश म्हणून असं जेवणासोबत काही खाता येईल का, असं काही कोणाला वेगळं माहित असेल तर मला नक्की कळवा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे. तर चला बनवू आता जेवढं काय काय राहिले ते. फायनली काय करते मी, चटणी ऍड करते. हे साठवणीचा मसाला आहे बरं, जो साठवणीचा मसाला असतो तो आहे आणि तो मी ऍड केलाय सध्या. तो असा प्रॉपर ऍड करून मिक्स करून घेतलाय. माझ्या प्रत्येक भाजीत जर म्हणाल तर साठवणीचा मसाला हा असतोच. ह्याच्यात मी ऍड करते थोडंसं पाणी. हे मस्त थोडंसं शिजू दे, म्हणजे ह्याला छान असं टेस्ट येईल. ठीक आहे, हे शिजते. तर पहिल्यांदा म्हटलं भांडी घासून घेऊया, कारण जर भांडी नसतील मला वापरायला तर मला जेवण करायला कंटाळा येतो. ठीक आहे, पहिलं भांडी घासून घेते. त्यानंतर मी तुम्हाला खरड्याची रेसिपी सांगते की मी कसं बनवते खरडा, आणि का आमच्या घरी नेहमी खरडा लागतो माहिती का. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या घरी नेहमी खरडा लागतो. जर खलबत्त्यात कुठला असला तरच, अदरवाईज कोणी नाही खात, बनवून खराब होऊन जाईल. जर प्रॉपर खलबत्त्यात जर बनला असेल खरडा तर मात्र मग सगळी खातात. त्याच्यानंतर हे बघा, जसा खरडा बनवायचा असतो तर खरडा बनवण्यासाठी काय लागतं, हे नाही लागत, हे लसूण सोलण्यासाठी. तर खरडा बनवण्यासाठी एक मिनिट, सॉरी. तर खरडा बनवण्यासाठी मेन जे 2 गोष्टी आहेत ते आहे लसूण आणि दुसरं म्हणजे मिरची. म्हणजे ह्या 2 गोष्टी मेन आहेत, बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत टेस्टसाठी वगैरे, 2 गोष्टी मेन आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, खरडा बनतो. तर बघा, मला जो प्रॉपर खरडा आवडतो, मी तुम्हाला फक्त रेसिपी सांगते, दाखवेन मी खरडा बनलेला, पण इझी, काय असं दाखवावं असं काय नाही एवढं हार्ड असं. तर बघा, भरपूर असं लसूण घ्यायचा. आता ह्या नाही म्हटलं तर एक 10-12 मिरच्या असतील तर मी त्याचे देठ काढून त्या धुवाय टाकले. तर मी एक 7-8 पाकळ्या लसणाच्या, छोट्या आहेत म्हणून, मोठे असले तर 4-5 बस होते. ठीक आहे. तर असं लसूणची क्वांटिटी घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, कोथिंबीर. बघा
कोथिंबीरीची क्वांटिटी पण भरपूर घ्यायची. समजा मिरच्या तिखट खूप आहेत तर कोथिंबीर जेवढी जास्त टाकाल तेवढं त्याचा तिखटपणा कमी होईल आणि टेस्टला पण खूप छान येईल. तर मी भले मिरच्या तिखट असू दे तिखट नसू दे कोथिंबीर भरपूरच टाकते कारण की मला खूप आवडते ठीक आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, कोथिंबीर निवडायची मस्त अशी, लसूणच्या पाकळ्या काढायच्या आपल्याला जशा हव्यात तशा. आणि हे झालं आता मिरचींचं. मग काय करायचं, खलबत्ता घ्यायचा. खलबत्ता दाखवतो, हा आहे खल आणि हा आहे बत्ता. तर ह्यांना असं प्रॉपर असं कुटून घ्यायचं ते. आणि खलबत्त्यात चेचलेला खरडाच एकदम टेस्टी लागतो. असा मिक्सरला फिरवलेला खरडा आमच्या घरी कोण खात नाही, मी सोडते कारण की मी बनवते, मला खाऊच नाही. तर मग काय करायचं, कुठं आले होते मी, कोथिंबीरी घ्यायची टाकायची, थोडेसे जिरे घ्यायचे टाकायचे. मिरच्या ज्या आहेत त्या मस्त एक तर तव्यावर तुम्ही थोडंसं तेल टाकून त्या असं एकदम मस्त असं भाजून घ्यायचं. दाखवेन मी कसं भाजायचं. भाजून घ्यायच्या, भाजलेल्या मिरच्या त्यात टाकायच्या. झालं, लसूण टाकलं, कोथिंबीर टाकली, मिरच्या टाकल्या, जिरे टाकले आणि आता फायनल आहे मीठ. मीठ थोडं खरड्याला जास्तच टाकायचं कारण की मिरच्या तिखट असतात, त्यामुळं मीठ जर जास्त असेल तर ते टेस्टी लागतं. ठीक आहे, मीठ टाकायचं आणि मस्त त्याला चेचून घ्यायचं. जेवढं तुम्ही त्याला स्मॅश कराल तेवढं ते त्याची टेस्ट सोडत राहील. आणि मग तुम्ही टेस्ट करून बघा, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. मला खरडा तसं सगळ्यासोबत, भातासोबत पण मी खाते, असं मला आवडतं म्हणा. पण मी सांगते, तुम्ही जर भाकरीसोबत खाल्ला ना, कुठली भाजीच तुम्ही विसरून जाल, फक्त खरडाच पाहिजे असं म्हणायला पाहिजे. नक्की ट्राय करा. आता एकदम मिरच्या मी तव्यावर टाकले, जस्टच मी गॅस ऑन केला आणि तव्यावर मिरच्या टाकल्यात. आता मिरच्या कशा आणि कुठंपर्यंत भाजायच्यात मी दाखवून देते तुम्हाला. त्या पद्धतीने मिरच्या भाजायच्या. उगाच असं हलवलं आणि सोडून दिलं असं नाही. मिरच्या प्रॉपर भाजायच्या, बारीक आचेवर भाजा, मोठ्या आचेवर. तुमचा गॅस तसं आहे तसं करपता कामा नये. त्याला एक प्रत्येकडनं चटका लागला पाहिजे सगळीकडून, एवढंच आपल्याला बघायचं आहे. असं वाटले की मिरचीचं पाणी निघून गेलंय तर त्यावेळेला काय करायचं, थोडंसं तेल सोडायचं त्याच्यामध्ये. मिरचीला चांगलं चटचटी द्यायचं त्याच्यात. चांगली मिरची चटचटली ना तर हे बघा, असे चटके लावायचे फक्त मिरचीला. हे चटके असे बसले म्हणजे मिरची करपता कामा नये. क्रिशांक बसला होता सानूच्या घरी. मी जस्ट बघून आले, कन्फर्म केलं, हा बाबा आहे काय आणि काय केलं पोरानं. जोपर्यंत मिरच्या भाजताय तोपर्यंत दोन गप्पा गोष्टी. मी बारीक गॅस करून आलेली आहे त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचंय. माझ्या मिरच्या मी प्रॉपरच भाजून घेणार आहे. तर बघा, माझे सबस्क्रायबर्स जे आहेत ते तुमच्यावर डिपेंड आहेत की तुम्ही मला किती लाईक करता, किती सपोर्ट करता, तर त्यावरती वाढणार. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात किंवा काय कंटेंट बघायला आवडेल, काही तुम्हाला सजेशन असतील किंवा काही क्युरीज असतील किंवा काही प्रॉब्लेम जरी असतील माझ्या व्हिडिओमध्ये, ते मला शेअर करा कारण की मला त्याची गरज आहे. लोक बघतात जातात, सबस्क्राईब नाही करत, कमेंट नाही करत, लाईक नाही करत. शेअरचं तरी खूपच लांबची गोष्ट आहे बाबांनो. पण ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ज्याच्यातनं मला ग्रो व्हायचंय, तर तो सपोर्ट मला द्या तुम्ही. शेअर ठीक आहे, जाऊ दे तुम्ही करून, तुमच्यानंतर तुम्ही ह्यांना पण बघायला, पण तुम्ही जे बघताय लोक ते प्रॉपर बघा. कारण कसं आहे ना, मी आता व्हिडिओ करते तर मला जर सपोर्ट नाही भेटला तर घरी काय म्हणणार, काय म्हणून पानचटगिरी करत बसली आहे, हिला काही कामं नाही आहेत म्हणून ही अशी करतीये. मग हे सगळ्या गोष्टी व्हायला नकोत ना, म्हणून मग मी तुमचा सपोर्ट मागते. तर प्लीज मला सपोर्ट करा. बघा मिरच्या किती सुंदर अशा चटकलेत. वा. आता काय करायचं, मस्त बंद करून द्यायचा गॅस. माझ्याकडे खूपच कमी कोथिंबीर आहे, पण ठीक आहे, कोथिंबीर टाकली आहे मी. ते थोडेसे जिरे, त्यानंतर ऍड करते मी
लसूण, आणि ह्याला व्यवस्थित स्मॅश. आणि खरडा रेडी आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आजचा ब्लॉग इथंच एंड करत आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.